नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अभि आणि रागिनी दोघं जण आकाशच्या रूममधून बाहेर पडतात. तेव्हा आता जात असताना इथे रागिनी लगेचच अभिचा हात पकडते आणि त्याला विचारते की अभि, तू मला डबल क्रॉस करतोयस का? तेव्हा अभि म्हणतो, आई मी का असं करेन? तेव्हा रागिनी म्हणते, नाही मला असं वाटतंय की तू मला डबल क्रॉस करतोयस. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाशला एक्झिबिशनबद्दल कसं काय कळलं? तेव्हा अभि म्हणत असतो की आकाशने स्वतः सांगितलं ना, त्याला त्या कंपनीमधूनच मेल आला होता म्हणून त्याला कळलं. तेव्हा रागिनी म्हणते की आकाशने ते सांगितलं, पण मला ते खरं वाटत नाही आहे. हे बघ अभि, तू जर मला डबल क्रॉस करत असशील ना, माझ्याबरोबर गेम खेळत असशील, तर ते आत्ताच थांबव, कळलं ना तुला? तेव्हा अभि म्हणत असतो, आई मी काही केलेलं नाही आहे, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा रागिनी म्हणते, हे सगळं कुणी केले हे मी शोधून काढेनच, पण त्याच्यात जर तुझं नाव आलं ना, तर तुझं काही खरं नाही आहे हे लक्षात ठेव. तेव्हा इथे रागिनी आता ॲडव्होकेट भानुशाली यांना फोन करते आणि म्हणत असते की भानुशाली, काही रजिस्ट्रेशन वगैरे बाकी आहेत का भूमीचे? ते तुम्ही घर जे त्यांना दिलेत त्याचं काही रजिस्ट्रेशन वगैरे बाकी असेल तर उद्याच्या उद्या त्या करून घ्या. तर इकडे आता वेदांगी रागिनीला म्हणत असते की मी आणि आकाश आम्ही जे काही प्रेमाचं नाटक करतोय त्यामुळे भूमी लवकरात लवकर तिच्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या भावना त्याला सांगेल असं आकाशला वाटते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, असं काही होणार नाही आहे. तुझा आणि आकाशचा जो काही साखरपुडा पुढच्या आठवड्यात होणार आहे ना, तो नक्की होणार आहे आणि लग्नसुद्धा तुमच्या दोघांचंच होणार आहे, अजिबात काळजी करू नको. तर इकडे मानसी आता रागिनीसाठी चहाचा कप घेऊन आलेली असते आणि ती त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं असं काय करतेस? माझ्यासाठी चहा घेऊन आलीस ना तू? तो काही तू थंड करायला ठेवलायस का? दे ना आता लवकर. उन्हाळा आहे म्हणून काही चहा थंड करून देणार आहेस का मला? तेव्हा इथे मानसी लगेच चहाचा कप रागिनीच्या समोर ठेवते आणि वेदांगीकडे बघत असते. तेव्हा रागिनी म्हणते, अगं मानसी, असं काय सांगकाम्यासारखं करतेस? माझ्यासाठी चहा घेऊन आली आहेस ना, मग वेदांगीसाठी कॉफी कोण घेऊन येणार? जा लवकर जा, तिच्यासाठी कॉफी घेऊन ये जा. तेव्हा इथे मानसी वेदांगीसाठी कॉफी आणायला जात असते, पण ती मागे वळून वेदांगीकडे बघत असते. ती म्हणते, या दोघीजणी काहीतरी बोलत होत्या का? मी गेल्यानंतर एकदम शांत बसल्या. कुणाबद्दल बोलत होत्या? भाऊजी आणि ताईबद्दल तर नाही ना? असा संशय तिच्या मनामध्ये आलेला असतो. तरी ते अभि आणि आकाश दोघंजणं आता एक्झिबिशनसाठी निघालेले असतात आणि सगळी तयारी झालेली असते त्याबद्दल बोलत असतात. तेव्हा इथे आकाश आता डायनिंग टेबलच्या इथे आल्या आल्या विचारतो की भूमी कुठे आहे? भूमी मला काय इथे दिसत नाही आता? तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे भूमी आहे ना, सकाळीच बाहेर गेली. आकाश म्हणतो, कुठे गेली आहे ती? ते सुद्धा मला न सांगता. तेव्हा रागिनी म्हणत असते की ॲडव्होकेट भानुशाली आहेत ना, त्यांच्याबरोबर ती कुठेतरी बाहेर गेली. तेव्हा आकाश म्हणतो की भानुशाली बरोबर? मला भूमी काहीच कसं काही बोलली नाही. तेव्हा रागिनी म्हणते, अरे तिचं काहीतरी रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे ना कसलं, ते बाकी आहे वाटतं, त्याच्यामुळे ती ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर बाहेर गेली. तेव्हा इथे अभिच्या लक्षात आता रागिनीचा प्लॅन आलेला असतो. तो म्हणतो की आई, अगं किती खोटं बोलशील तू, आणि आता हा काय नवीन प्लॅन केलेस तू? तर इकडे आता भूमी बाहेर आलेली असते. त्यानंतर ते दोघंजणं एका रेस्टॉरंटमध्ये जात असतात. तेव्हा भूमी मिस्टर भानुशाली यांना म्हणते की हे काय आपण कुठे आलो आहेत? हे बघा, मला आता इथे थांबायचं नाही, मला घरी घेऊन जा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, मी सकाळी तुमच्या कामासाठी बाहेर पडलो आहे आणि मी काही खाल्लंसुद्धा नव्हतं. मला आता खूप भूक लागली आहे. तुमच्या कामासाठी जर कुणी असं बाहेर येत असेल उपाशी तापाशी, तर तुम्ही त्याला उपाशी ठेवता का? त्याला खाऊ पिऊ देत नाही वाटतं. हे बघा, आपण दोघंजणं काहीतरी इथे खाऊया. तेव्हा इथे भानुशाली आता टेबल बुक करण्यासाठी जातात. तेवढ्यातच भूमी म्हणत असते की आकाश तर एक्झिबिशनसाठी निघणार आहे. मी जर घरात नसेन तर तो माझी वाट बघत असेल. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही इथेच का थांबलेत? आतमध्ये चला ना. तेव्हा भूमी म्हणत असते की भानुशाली, हे बघा, आकाशला एक्झिबिशनसाठी मुंबईला जायचं आहे. मला त्याची सगळी तयारीसुद्धा करायची आहे आणि मी जर नसेल ना, तर तो माझी वाट बघत असेल. मला घरी जाऊ द्या बरं. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की आकाशला आता तुमच्या मदतीची काय गरज आहे? आणि तसंही आकाशला जिच्याबरोबर आपलं आयुष्य काढायचं आहे, जिच्याबरोबर साखरपुडा करायचा आहे, ती वेदांगी आहे ना त्याच्याबरोबर, त्याची मदत करण्यासाठी आणि त्याची तयारीसुद्धा करण्यासाठी. तो तिला सांगून जाईल ना मुंबईला. तुम्ही कशाला काळजी करताय? तेव्हा भूमीला आठवतं इथे आकाशने वेदांगीबरोबर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मला असं वाटतंय की आकाश आणि वेदांगी दोघंजण आहेत ना एकमेकांसाठी, आणि ते एकमेकांच्या सोबतसुद्धा आहेत.
तेव्हा त्या दोन कपलमध्ये उगाच आता कबाब मी हड्डी कशाला. तेव्हा इथे भूमी आता गप्पच बसते. तेव्हा इथे भानुशाली म्हणतात, बरं चला आता आपण आतमध्ये जाऊया का, तुम्ही जाऊन बसा आपल्या टेबलवरती, मी लगेचच आलो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी मला न सांगता अशी कशी काय जाऊ शकते, आणि तिला माहिती आहे की आज मी मुंबईला चालू आहे एक्झिबिशनसाठी, ती मला इथे हवी असते, मी तिला न भेटता कसं काय जाऊ. तेव्हा इथे आकाश आता भूमीला फोन करत असतो. तेवढ्यातच ॲडव्होकेट भानुशाली आकाशला फोन करतात आणि म्हणत असतात, अरे आकाश, तुला माहिती आहे ना, मी आणि भूमी मॅडम आम्ही दोघं जण बाहेर आलो आहेत, आमचं काम आहे ना, तुलासुद्धा मुंबईला जायचं आहे तर तू गेलास तरी चालेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे भानुशाली, तुझी हिंमत कशी झाली आहे मला फोन करायची, तू का मला फोन केला आहेस. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, अरे तू काळजी करत असतोस ना भूमीची, म्हणूनच तुला फोन करून सांगतोय मी, आणि तसंही आज मी माझ्या मनातलं सगळं काही भूमी मॅडमला सांगणार आहे आणि त्यांचा होकार मी मिळवूनच राहणार आहे, कळलं ना तुला. तेव्हा आकाश म्हणतो, ए भानुशाली, तू जर अशी हिंमत जरी केलीस ना तर बघ मी काय करेन ते. तेव्हा भानुशाली म्हणत असतो, ए आकाश, तू माझ्याशी बोलताना जरा नीटच बोलत जा, तुला माहिती आहे ना मी एक नावाजलेला वकील आहे, माझ्याशी बोलताना ह्या टोनमध्ये अजिबात बोलायचं नाही, नीट बोलायचं. मी काय करू शकतो ना हे तुला चांगलंच माहिती आहे का. आपण एका मागच्या वेळेला रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो, तेव्हा मी तुला काय बोललो होतो, मी लवकरात लवकर भूमीला प्रपोज करेन आणि त्यांचा होकारसुद्धा मिळवेल, आणि आता मी त्याच तिथे रेस्टॉरंटमध्ये आहे आणि मी तिथेच भूमी मॅडमला घेऊन आलो आहे आणि आज मी माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे. तेव्हा आकाशला आठवतं त्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा भूमी आणि आकाश गेलेले असतात तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली तिथे भेटलेले असतात आणि तेव्हा ते म्हणालेले असतात की लवकरात लवकर मी भूमी मॅडमला प्रपोज करेन आणि त्यांचा होकारसुद्धा मिळवेन. हे सगळं आठवल्यानंतर आकाश म्हणतो, ए भानुशाली, तू असं काहीच करणार नाही आहेस. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, ए तू नाही मला सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही, ते मला जे करायचं आहे ते मी करेन. आणि फोन ठेवून आता ॲडव्होकेट भानुशाली भूमीच्या इथे येऊन बसतात आणि म्हणतात की भूमी मॅडम, तुम्ही काय खाणार, तुम्ही कसली ऑर्डरसुद्धा दिलेली नाही आहे का. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघा मला काहीच नको आहे, तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही खा. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, असं कसं, म्हणजे तुम्ही माझ्यासमोर असंच बसणार आणि मी एकटं खाणार का. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काय मागवायचं असेल ते मागवा. तेव्हा इथे भानुशाली आता कटलेट्स मागवतात. तेव्हा इकडे भानुशाली विचारतात की तुम्हाला चालणार आहे ना. तेवढ्यातच भूमीला आकाशची आठवण आलेली असते, त्याने भूमीसाठी दिलेली ऑर्डर तिला आठवते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात, तुम्हाला कटलेट्स खाण्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, अजिबात नाही, पण आपण जरा लवकर जाऊया का, आकाशला बाहेर जायचं आहे ना, तर मी लवकर गेलेलं बरं. तेव्हा इथे रागेने म्हणत असते, आकाश, तू कुठेही जाणार नाही आहेस, अरे तुझी फर्स्ट प्रायोरिटी तुझं काम असलं पाहिजे, तू काम सोडून आता भूमीला बघायला जाणार आहेस का. हे बघ, तू आणि तुझे बाबा तुम्ही दोघंजणही कामाला प्राधान्य देणारी माणसं आहात, तू कधीपासून असं वागायला लागलास. तेव्हा अभि म्हणत असतो, हे बघ आकाश, आपण सगळी तयारी केली आहे, आपलं आता मुंबईला जाणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अभि, अरे भूमी इथे नसताना माझं तिथे मन तरी लागणार आहे का, कदाचित मला भूमीला भेटून बरं वाटेल. तेव्हा इकडे वेदांगी म्हणत असते, हे बघ आकाश, आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एकदम वेगळी असली पाहिजे, आपल्या पर्सनल लाईफचा आपल्या प्रोफेशनल लाईफवरती कुठलाही परिणाम होता कामा नये. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या ते सगळं मला मान्य आहे, पण माझी भूमी, माझं आयुष्य माझ्यापासून जर दूर होत असेल तर मी ते कसं काय खपून घेऊ. ॲडव्होकेट भानुशाली याला सगळं माहिती असूनसुद्धा तो विचित्र वागतोय, माझं आता जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, मी माझ्या भूमीला तिथे एकटं नाही सोडू शकत. तेव्हा इथे रागिनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, तो थांबायला काही तयार नसतो. तेव्हा रागिनी त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा ते म्हणत असते, आकाश खरंच सॉरी, पण हे बघ बाळा, अरे एवढी मोठी नावाजलेली कंपनी आपली, लोक आपल्यावरती भरोसा ठेवतात, तू विश्वास दिलायस ना त्यांना की तू जाशील म्हणून, सगळा स्टाफ तुझी वाट बघत असेल आणि आता तू अचानक नाही म्हणतोयस, हे कसं काय करतोयस तू आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ तू, मला आता सध्या माझी भूमी महत्त्वाची आहे, पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर कुठे सांग बरं. तेव्हा इथे आकाश पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती साईन करतो आणि सगळा बिझनेस रागिनीच्या नावावरती घेतो. तेव्हा आकाश आता सगळा बिझनेस रागिनीच्या नावावरती करून म्हणत असतो की तू आपला बिझनेस सांभाळ आणि मी माझ्या भूमीला आपल्या घरापासून दूर होऊ नाही देणार, कारण ती या घरची लक्ष्मी आहे, या घरची लक्ष्मी मी आपल्या घरापासून नाही तुटू देणार. तेव्हा इथे आकाश आता घाईघाईने भूमीला बघायला आलेला असतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली गुलाबाचं फूल आता भूमीकडे दाखवत असतात आणि आकाश त्यांच्याकडे बघत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया
इथे भूमी म्हणत असते की आकाश वेदांगी इथे नसताना आपण तिच्या मापाची अंगठी कशी काय घेणार आहोत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुला जी अंगठी आवडेल ती तर दाखव ना. तेव्हा इथे भूमी म्हणते की ही अंगठी छान आहे. तेव्हा आकाश म्हणतो की जी तुझ्या बोटामध्ये परफेक्ट बसेल ना ती अंगठी माझ्या साखरपुड्यासाठी एकदम बेस्ट असेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू असं समज की हा मुवमेंट आहे ना तो माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी दोघांसाठी खूप जास्त महत्त्वाचा मुवमेंट आहे.